नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या YouTube चॅनलमध्ये. तुम्ही जर पीक विमा काढलेला असेल आणि त्याचा क्लेम केलेला असेल, तर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. त्यासाठी 2555 कोटी रुपये मिळणार आहेत. तुमचा 2022, 2023 आणि 2024चा खरीप आणि रब्बी हंगामाचा पीक विमा जमा होणार आहे आणि हा पीक विमा तुम्हाला 31 मार्चपर्यंत तुमच्या बँक खात्यावर जमा होऊ शकतो. चला तर मग याबद्दलची काय अपडेट आहे पाहूया. तर इथं पाहू शकता 64 लाख शेतकऱ्यांना 2555 कोटीची विमा नुकसान भरपाई. मागील हंगामातील पिकाच्या नुकसानीची भरपाई थेट शेतकऱ्यांना. 64 लाख शेतकऱ्यांना 2555 कोटीची विमा नुकसान भरपाई. या अंतर्गत वितरित होणारी नुकसान भरपाई इथं पाहू शकता. खरीप 2022 आणि रब्बी 2022-23 साठी रुपये 2.87 कोटी, खरीप 2023 साठी रुपये 181 कोटी, रब्बी 2023-24 साठी रुपये 63.14 कोटी, खरीप 2024 साठी रुपये 2308 कोटी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री माननीय अजित पवार यांनी यासाठी 2555 कोटी रुपये निधी मंजूर केल्याबाबत त्यांचे तसेच मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांचे देखील शेतकरी हिताच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मनःपूर्वक आभार. अशी ही पोस्ट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेली आहे. म्हणजे आता तुम्हाला खरीप 2022, खरीप 2023, रब्बी 2023-24, रब्बी 2022-23 आणि खरीप 2024 चे जो पीक विमा आहे तो तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. सविस्तर बातमी तुम्ही पाहू शकता. राज्यातील तब्बल 64 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून त्यांच्या खात्यावर थेट रुपये 2555 कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून रुपये 2852 कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे मागील विविध हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे. या अंतर्गत खरीप 2022 आणि रब्बी 22-23 या हंगामातील रुपये 2.87 कोटी, खरीप 2023 साठी 181 कोटी, रब्बी 2023-24 साठी 61.14 कोटी आणि खरीप 2024 साठी 2308 कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे. एकूण रुपये 2555 कोटी रकमेचा लाभ राज्यातील 64 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना निधी वितरित केला असून नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेले आहे. म्हणजे आता लवकरच तुमच्या बँक खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होतील. तुमचे पीक विम्याचे पैसे जमा झाल्यानंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला पीक विमा किती जमा झाला आणि तुमचा जिल्हा कुठला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.